नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंतांची दुनिया आपल्या मराठी बरोबर. ऐकलात मित्रांनो, ऐकलात. ब्लॉगची स्टार्टिंग आमच्या अशी होते, घड्याळ लावून देतो. तर मित्रांनो, घड्याळ लावून देतो. ब्लॉगच्या आमचं स्टार्टिंग झालेलं आहे, सुरुवात एकदम दमदार झालेली आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत बरोबर आहे. रत्नागिरीला जायला, गणपतीपुळे. तर आपण गणपतीपुळे जाणार आणि तिथे जे आरेवारे बीच वगैरे 2-3 ठिकाण आहे ते तुम्हाला सर्व बघायला भेटेल. ब्लॉग मध्ये बनून राहा. आणि आता जी आमची तयारी आहे ती तयारी ग्राउंड लेवलवरती तयारी चेक करा. इथे आई घड्याळाची टेस्टिंग करते, प्रॉपर घड्याळ बसलेला आहे की नाही. बरोबर आहे आता ओके आहे, आता ओके आहे. तर इथे बघू शकता पप्पा तयार राहिला. पप्पा इकडे बघा. ओ माय गॉड, गॉड म्हणजे देव. आणि बघू शकता एकदम प्रॉपर ड्रेसिंग मारलेली आहे. आणि इथे ही एक आमची बॅग आहे. त्यानंतरला एक मिनिट, ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, त्यानंतर ही एक बॅग, दुसरी बॅग, ही तिसरी बॅग, आणि ही माझी मेन बॅग जी की मला गिफ्ट भेटलेली होती, बड्डे गिफ्ट. माझ्या मावशीने मला गिफ्ट दिलेली होती, मावशांनी आणि अनिकेत भाऊंनी. तर ही बॅग मी वेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये माझं पॉवर बँक वगैरे सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो बघू शकता इथे करंजाची तयारी झालेली आहे, प्रॉपरली स्वेटर घालून, इयरफोन घेऊन. त्यानंतरला त्याने बॅग घेतलेली आहे. दाखव बॅग दाखव. हो वाव, एक नंबर, प्रॉपर एक नंबर तयारी झालेली आहे. काय बोलू शकतोस, तुला कसं वाटतंय प्रवास आपला सुरू होणार? जोशमध्ये आहेस की नाही? यस जोशमध्ये आहे मित्रांनो. आपली पूर्ण फॅमिली आहे ती जोशमध्ये आहे. आणि आम्ही आता थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत. तर हा व्हिडिओमध्ये बनून राहा आणि एन्जॉय करा आपला हा ब्लॉग. मी तुम्हाला सिनेमॅटिक वगैरे सगळं दाखवेन. आता आम्ही गेल्यानंतरला खाली आमची गाडी थोड्या वेळातच येईल. आम्ही अर्टिगा गाडी डायरेक्ट बुक केली आहे. इथून नालसवरून डायरेक्ट आपल्या रत्नागिरीमध्ये थेट जाणार आहे आपली गाडी. नंतरला तिथे आपण कुठे कुठे फिरणार ते सगळं आपल्या त्याच गाडीमध्ये असणार. येणार रिटर्न त्याच गाडीमधून आपला परतीचा प्रवास सुद्धा होणार आहे. तर आता आम्ही तयारीमध्ये आहे. नारळ सुद्धा आणलेले हा, बघू शकता नारळ. ओ माय गॉड. तर कोकणी माणसाचं नारळासोबतचं जे नातं आहे ते अगदी जयत राहायला पाहिजे. आपण नारळ फोडून या आपल्या नारळ फोडून आपल्या काय करणार आहे? आम्ही जाणार तर आम्ही पहिली गाडीचे समोर नारळ फोडणार आणि देवांची शुभेच्छा घेणार आणि आम्ही निघणार. आमचा प्रवास चांगला होऊ दे. तर हीच ईश्वरचरणी प्रार्थना की आमचा प्रवास सुरळीत होऊन दे आणि आम्ही सुखरूप सगळीकडे पोहोचून द्या. आणि येस, जसे जातो तसे आणि सगळे घरी येऊ दे. फुल ट्रिप एन्जॉय. आमच्या घराचंच रोय. एक नंबर. आमचे स्वामी आपले घरी आहेत. आमचे स्वामी बसले, गणपती बाप्पा बसलाय, महालक्ष्मी आहे, सगळे आहेत देव आमच्या घरात. ते सगळ्यांनी त्यांच्यावरती आम्ही सगळं ठेवून जातोय देवांच्या समोर. डोंट वरी आई, सगळे देव आपल्या सोबत आहेत. तर आता आपण निघणार आहोत. आपली गाडी येईल, नारळ वगैरे फोडणार प्रॉपर. आपण गणपती बाप्पा मोरया करत आपल्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत. तर ब्लॉगमध्ये बनून राहा. तर मित्रांनो आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि इथे आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. जय जय महालिंगेश्वर महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. चलो स्टार्ट. तर मित्रांनो आपला प्रवास सुरू आहे आणि आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो. थोडा एक ब्रेक घेतलेला आपल्या गाडीमध्ये. CNG फील होतं आहे. तर इथे आपण CNG पंपवरती आहोत आणि हा CNG पंप आहे जिथे आपली गाडी स्टॉप झालेली आहे. ही आपली गाडी आहे, बघू शकता. नंबर गाडी करून दाखवतो एकदम प्रॉपरली. काका एकदम सुसाट गाडी चालवतात एकदम प्रॉपर वेने आणि एकदम मजेशीर गाडी आहे. व्यवस्थित गाणे वगैरे लागलेले आहेत सगळी आणि एन्जॉय करत करत आम्ही आता चाललेलो आहोत. आता थोडा ब्रेक घेतलेला आहे आणि ब्रेक घेतल्यानंतर आम्ही आता आमचा प्रवास जो आहे तो पुढे चालू करणार. थंडी जबरदस्त लागते, एकदम गारटायला होते. गारटायला CNG फुल झालेला आहे. आता गाडी एकदम सुसाट जाणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही महाडला आलेलो आहोत आणि महाडची जी थंडी आहे ती आम्ही अनुभवत आहोत. आणि हा बघा, दिसतंय व्हिडिओमध्ये महाडची थंडी. आणि आम्ही आता निघालेलो आहोत परत जाण्यासाठी आमच्या रस्त्याला, महाराष्ट्राला.
मित्रांनो, शुभ सकाळ झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपण रत्नागिरीत पोहोचलेलो आहोत. रत्नागिरीच्या इथे बोर्ड आहे गणपतीपुळे. आपला जे पहिला स्टॉप होता तिथे आपण आलेलो आहोत सुरळीत आणि अतिशय सुंदर असा प्रवास. फक्त या प्रवासामध्ये जे रस्ते होते त्या रस्त्यांनी आमची चांगली प्रतिष्ठापना करून टाकली आहे रस्त्याने. आणि आता आम्ही जाणार आहोत गणपतीपुळ्याचं दर्शन घेणार, जरा फ्रेश वगैरे होणार, कारण का अवतार पूर्ण आमचा बदललेला आहे सर्वांचा. तर ते जरा वॅकी करण्यासाठी गाडी थांबवलेली होती दादासाठी. तर आता वॅकी व्यवस्थितरित्या झालेलं आहे. आता आम्ही जात आहोत पुढच्या प्रवासासाठी. माझा अवतार होऊ शकता एकदम रंगलेलो आहे, कारण का झोपलो नाही, पूर्ण नाईट मारलेले, जागा होतो. कारण का ड्रायव्हर काकांच्या बाजूला जागा राहायला पाहिजे म्हणून जागा होतो कंटिन्यू लेवलवरती. तर आता आपण पुढे जाणार, गणपतीपुळे दर्शन घेणार, नंतरला बीचवरती वगैरे फिरणार. तर मित्रांनो, आपलं सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आता आरती पण आपल्याला भेटली 12 वाजता श्रींची आरती होते. तर ती आरती आपण केलेली आहे. आता आपण आलेलो तिथे महाप्रसादासाठी. महाप्रसाद असतो 12 ते 2 वाजेपर्यंत चालू असतो. तर त्या महाप्रसादाचा आपण लाभ घेणार आहोत. आपली मंडळी पुढे आहे, तर त्यांच्यासोबत आपण जॉईन करणार आहोत. मला सोडून पुढे गेले आहेत, मी जरा मागे शूट वगैरे करत होतो. इथे बघू शकता समुद्रकिनारा लाभलेला आपलं अतिशय सुंदर. आणि इथे सगळे भाविक आहेत ते महाप्रसादाच्या लाईनीसाठी सज्ज झालेले आहेत. आता आम्ही थोड्याच वेळात महाप्रसादाचा लाभ घेणार आणि नंतर तुम्हाला बीचवरती भेटतो. तर मित्रांनो, आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला. खिचडी होती, लोणचं होतं आणि बुंदी होती. अतिशय सुंदर असं जेवण होतं. तुम्हाला परत पाहिजे तर पुन्हासुद्धा तुम्ही जेवण घेऊ शकता. आणि सुंदर असं जेवण होतं. जेवण वगैरे झालं आहे. प्रसाद थोडा घेतला आम्ही, घरी न्यायसाठी लाडू घेतले. आणि इथे हा मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून म्हणजे इथून एंट्री केली. आता जास्त लाईन आहे. आधी आम्ही जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा आम्हाला कमी लाईन भेटलेली आणि जेवणासाठी पण लाईन आम्हाला जास्त भेटली नाही आमच्या नशिबाने. आणि आता इथे आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आता जाणार आहोत आम्ही बीचवरती. आणि हा इथे वजन चेक करतो आहे. 69.4. नाही, माझं 65 आहे. मला माहिती आहे माझं वजन 65 आहे. मी मेंटेन आहे ना एकदम. थोडा आता पोटबीट वाढला आहे, थोडा मेंटेन करायचं. आता रनिंग करून कमी करायचं परत. इथे परतीच्या प्रवासाला जाताना तुम्हाला अशी ठिकठिकाणी दुकानं भेटत आहेत. त्या दुकानातून तुम्ही काही ना काही घेऊ शकता, तुम्हाला जे पाहिजे ते. सुविधानुसार सब कुछ अवेलेबल आहे यहाँ पे. आणि शरबत, आगुळ वगैरे तुम्हाला काय पाहिजे असेल सगळं इथे अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत गणपतीपुळे बीचवरती आणि समुद्रकिनारा आपण आता बघणार आहोत. अरबी समुद्र जो आपल्या कोकणाला लागलेला आहे, त्या समुद्राची इथलं एक वैशिष्ट्य आहे की इथे जे पाणी आहे ते निळं पाणी दिसतं, अतिशय सुंदर असं. आणि आता मी तोच अनुभव घेणार आहे. इथे बघू शकता डावीकडे मंदिर आहे आणि इथून आपला एक्झिट आहे बाहेर जायसाठी. हा मेन गेट आहे मंदिराचा. आणि इथून आता आपण असे चालत जाणार आहोत थेट समुद्राच्या दिशेने. तर आता आपण समुद्राच्या दिशेने निघालेलो आहोत आणि समुद्रावरती जाऊन आपण ॲक्टिव्हिटीज वगैरे काय नाही करणार, पण थोडं एन्जॉयमेंट करून नंतरला आपल्याला जायचं आहे थिबा पॅलेस इथे, जिथे लेझर शो असतो. तो लेझर शो बघण्यासाठी आपण तिकडे जाणार आहोत. त्यानंतरला घरी येणार, गपचूप आराम करणार आणि उद्या सकाळी आपल्याला आरेवारे बीच, रतनदुर्ग आणि रत्नदुर्ग आणि
प्राचीन कोकण, टेम्पल, हा प्राचीन कोकण, भगवती देवी टेम्पल, हे सगळे जे प्रमुख पर्यटन स्थळ आहेत त्यांना आपण भेट देणार आहोत. तर आता तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा, सिनेमॅटिक्स. मित्रांनो, हा समुद्र बघा, आपला गणपतीपुळ्याचा समुद्र. इथे या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. ही गाडी चालवायला भेटते तुम्हाला आणि इथे बोटिंग करू शकता तुम्ही. पॅराग्लायडिंग काहीतरी आहे ते पण चालू आहे इकडे. स्कुबा डायव्हिंग वगैरे सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या हिशोबाने तुमच्या लेवलवरती तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला इथल्या एन्जॉयमेंट दाखवतो. आणि हे बघा घार. तर मित्रांनो, खूप एन्जॉय केलेला आम्ही. आता गोळा वगैरे खातात आपली मंडळी. आता आपण थिबा पॅलेसला जाणार आहोत 3D लेझर शो बघण्यासाठी. आणि तिथून नंतर आपण उद्या कुठे कुठे जाणार ते तुम्हाला बघायला भेटेलच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रेम द्या. सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, तुम्ही इकडे नक्कीच एकदा व्हिजिट करा. मला वाटतं बहुतेक जण इथे आलेले असतील, पण हा माझा एक छोटासा तुम्हाला माझ्या कॅमेऱ्यातून दाखवण्याचा एक प्रयत्न छोटासा. मी तुम्हाला व्लॉगच्या माध्यमातून आम्ही काय काय एन्जॉय केला, कसं लाईफ जगली इथली 2 दिवसामध्ये, ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला यश द्या. आणि तुम्ही बघा, व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इज्जत द्या. अमिताभ बच्चन के जैसा हाय ऐसे सामने हाय 1 2 3 बोलो आज अरे ठीक आहे. तुम्ही तिघे याल काय?